नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावणात चुकूनही महिला आणि मुलींनी ही चूक करू नये, नाहीतर पूजेचे फळ नाही मिळणार. नंबर 1. जोपर्यंत श्रावण महिना चालू आहेत तर चुकूनही ही चुकी करू नये. की पहिली चूक, स्त्रियांनी आणि मुलींनी चुकूनही श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी आपले केस धुवू नये. जर आपण चुकून जरी केस धुतले असेल तर त्या दिवशी एक माळ नमः शिवायची जपावी. तर असे केल्याने भोले बाबा क्षमा करतील. पण येणारे जेवढेही सोमवार आहेत त्या दिवशी केस धुतले नाही पाहिजेत. नंबर 2. दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही 2 कलरचे कपडे घातले नाही पाहिजे पूर्ण श्रावण महिन्यात, आणि ते आहेत ब्लॅक आणि ब्लू कलर, आणि पिवळे आणि काळे या 2 कलरपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. पूर्ण श्रावणभर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लाभ मिळावा तर या 2 कलरचे कपडे घातले नाही पाहिजे. पुरुषांनीही घातले नाही पाहिजेत. जर पुरुष सोमवारचे व्रत करत असेल तर पुरुषांनी सफेद वस्त्र घातले पाहिजे, कारण भोलेनाथांना सफेद वस्त्र अतिशय प्रिय आहेत. भोलेनाथांना सफेद मिष्टान्न प्रिय आहेत. त्यांच्या प्रसादामध्येही सफेद आणि पुष्पमध्येही सफेद पुष्प प्रिय आहेत. नंबर 3. स्त्रियांनी आणि मुलींनी 2 कलर घातले पाहिजे. सोमवारच्या व्रताच्या दिवशी एक तर हिरवी साडी, हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी आणि लाल बांगड्या घातल्या पाहिजेत. या वस्तूंचा प्रयोग श्रावण सोमवारच्या दिवशी जास्त करावा. असे करणे अत्यंत लाभदायक असते. लाल हे सुहागचे प्रतीक असते आणि हिरवी साडी ही सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी अवश्य घालावी. हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात आणि माता पार्वतीला हिरवी मेहंदी अवश्य दान करावी. नंबर 4. ही चूकूनही करू नये. नाशपती फळ चुकूनही खाऊ नये आणि भगवान शिवालाही अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये. हे फळ सोमवारच्या दिवशी या फळाचे सेवन करू नये. इतर दिवशी तुम्ही सेवन करू शकता. जर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण फळ पाहिजे असेल तर या गोष्टींचे पालन करावे. नंबर 5. प्रत्येक दिवशी बेलपत्र मिळाले पाहिजे असे लोकांना वाटत असते. ज्या दिवशी विशेष दिवस मानला जातो सोमवार, त्याच दिवशी तोडले नाही पाहिजेत की इतर दिवशीही तोडले नाही पाहिजेत. हे ते दिवस आहेत त्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाहीत. चतुर्थीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही. आपण पुण्यासाठी करतो आणि मिळते आपल्याला पाप. त्यामुळे जर दुसऱ्यांनी मंदिरामध्ये शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलेले असेल तर ते बेलपत्र आपण पाण्याने धुवून आपण ते अर्पण केले तर तरीही बाबा आपल्याला पुण्य फळ देतील. बेलपत्राच्या वृक्षाला जायचे नाही आहे, तर जे मंदिरात अर्पण केलेले आहेत तेच अर्पण करायचे आहेत. शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये. असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते. चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात 3 पाने नसतील. कमीत कमी 3 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे. कुठून तरी 5 पानांचे बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानले जाते. असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे. ते अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतात. भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका. ते बेलपत्रासह पाण्याच्या प्रवाहावरही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे. नंबर 7. जर तुम्हाला बेलपत्र पुरेसे प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता. बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही. बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टी असल्याचे अनेकदा दिसून येते. असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाहीत. अशी बेलपत्रे खंडित मानली जातात. नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे. नंबर 8. श्रावण सोमवारी काय करावे. या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येतं. या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पंचामृत, सुपारी, फळ,
गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा सतत जप करावा। या दिवशी शिवाचे मंत्र, चालिसा, आरती, स्तुती, कथा इत्यादींचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे। गरिबांना अन्नदान करावे, जमेल तेवढे दान करावे। नंबर 9, श्रावण सोमवारी काय करू नये? या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत। शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका। या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका, केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल लावू नका। कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः देव, पालक, शिक्षक, जोडीदार, मित्र आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.